आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। पुणे जिल्ह्यातील जुन्नर इथं अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश तसेच वरिष्ठ स्तर न्यायालयाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। सदर कार्यक्रमास सन्माननीय मुख्य अतिथी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती संदीप मारणे, सन्माननीय न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर, पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन जुन्नर, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस नायर, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुलजी बेनके, विघ्नहर कारखानाचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर, बीडीओ, तहसीलदार, जिल्हाधिकारी व पीडब्ल्यूडीचे अधिकारी, विविध संस्था पदाधिकारी, जुन्नर आंबेगाव वकील बारचे आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व न्यायाधीश व वकील मित्र हजर होते। यावेळी न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी अध्यक्षीय भाषणात वकिलांनी कसे व कोणत्या प्रोफेशनल एथिकेट्सचा वापर करावा असं मार्गदर्शन केलेलं आहे। मुख्य संपादक अयूब शेख, तेज तुफान न्यूज चॅनल, मंचर। The constitutional mandate, and if it violates constitutional mandate, the judge has no option but to release the person on bail. त्यामुळे हे सगळे जे नवीन जजमेंट्स येतात हे प्रत्येक वकिलांनी वाचलं पाहिजे आणि त्याच्या पक्षकाराच्या दृष्टीने ते बरोबर मांडलं पाहिजे। आता आपण हे पण डीवी ऍक्टचे केसेस फॅमिली कोर्ट नसल्यामुळे JMFC कडे सगळे डोमेस्टिक व्हायलन्सचे केसेस येतात स्त्रियांचे, तिकडे पण प्रत्येकाने वकिलांनी आणि न्यायाधीशांनी प्रयत्न केला पाहिजे की हा वाद कसा मिटतो, नवरा बायकोमध्ये आनंदाने पण मिटू शकतो आणि डायव्हर्स पण मिळू शकतो, काय हरकत नाही मीडिएशन थ्रू, पण हे मीडिएशन एक्सप्लोर करायला पाहिजे। मीडिएशन हे काय वाईट नसतं, उलट ते पार्टीजच्या दृष्टीने चांगलं असतं। इट्स नॉट टाइम कन्झ्युमिंग, पैसे लागत नाही। कोणतरी चांगला मीडिएटर, तुमच्याकडे कोण मीडिएशन नसतील इकडे मीडिएटर्स, ती आम्ही कोणतरी पाठवू तुम्हाला ट्रेन करायला ॲज ट्रेंड मीडिएटर्स, ज्यांच्याकडे हे केसेस पाठवले जातात। आमचे न्यायाधीश तर असतातच, बरेचसे जण ट्रेंड आहेत, पण हे मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्नरमध्ये त्यांची जी जस्टिस सिस्टम होती की ते पण प्रयत्न करायचे की कसे वाद मिटवले जातील, आणि हे त्याला मीडिएशन म्हणत होते तेव्हा, आपण आता मीडिएशन त्याला म्हणतो, पण हे आपण प्रत्येकाने वकिलांनी हा प्रयत्न केला पाहिजे की हा नवरा बायकोमधला वाद कसा मिटवता येईल, आणि त्याच्यासाठी वकील जजेसची पण हेल्प घेता येईल तुम्हाला। दुसरं महत्त्वाचं शेवटचं आहे की बरेचसे वकील प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट आणि ॲडमोनिशनचे प्रोव्हिजन्स वापरतच नाही। हे वापरले पाहिजे तुमच्या क्लायंटच्या इंटरेस्टमध्ये। यंग मुलगा असेल तर ते वापरा ना, त्याला ते टॅग लागत नाही कन्व्हिक्शनचा, तर हे प्रोव्हिजन्स आहेत हे वापरले पाहिजे। आमच्याकडे एक केस होती ज्याच्यात एक व्हेरी हायली प्लेस्ड पर्सन इन अ प्रायव्हेट कंपनी वॉज ड्रायव्हिंग अ कार विथ हिज वाईफ अँड चाइल्ड, आणि पोलिसांनी थांबवलं। ही वॉज स्मेलिंग ऑफ अल्कोहॉल, ॲक्सिडेंट वगैरे काय झाला नव्हता, बट ही वॉज स्मेलिंग ऑफ अल्कोहॉल। ही वॉज अरेस्टेड आणि त्याला 4 दिवस का 3 दिवस कस्टडीमध्ये होता। बेल मिळाला, त्यांनी प्लीड गिल्टी केलं, न्यायाधीशांनी दिले 2 महिने। आता दिस इज टू हार्श, प्ली बार्गेनिंगचा कॉन्सेप्टच समजला नाही, आणि ही हॅड नॉट मेट विथ एनी ॲक्सिडेंट। ही चॅलेंज दॅट ऑर्डर, तर वकील म्हणाला की अंडरबाउंडर सोडून द्या तुम्ही 4 दिवसाच्या। मी सेड ऑल राईट, सोडून दिलं। मग चेंबरमध्ये गेल्याने सेड की ही इज अ CEO ऑफ अ कंपनी, ही शुड आस्क फॉर प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट, कारण तो जो स्टिग्मा असतो तो लागत नाही जर प्रोबेशन, पण पुढे त्याला बाहेर देशाला जायचं असेल
कुठल्या कामासाठी, नाहीतर पासपोर्टमध्ये कन्व्हिक्शनचा एक ठपका लागतो, पोलीस रिपोर्ट येतो. त्यामुळे हे सगळे जे आहेत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुम्ही आता नवीन DNSमध्ये तर DNSSमध्ये तर कम्युनिटी सर्व्हिस आहे, तर ते पण सगळे हे जे आहेत प्रोव्हिजन्स हे वापरले पाहिजे आणि तुमच्या क्लायंटला तुम्ही न्याय द्यायला पाहिजे. आपण इथे आम्हाला बोलवलं आणि आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. आज हे इनॉग्रेशनची स्थापना, आपण 2 कोर्टची स्थापन केली, त्याच्यासाठी मी सगळ्यांची आभारी आहे. थँक्यू. प्रोग्रेस चालू आहे. म्हणून अत्यंत आनंद आहे की मला वाचा सहयोग न्याय लाभलेला आहे. जे स्थापन झालेल्या हे सगळ्यांच्या प्रयत्नाने जसं पवारांमध्ये ते एकाच आज असेल प्रयत्न त्यांना जसं आपण असो सुरू ते शेवटी असते. त्यामुळे सगळ्यांचे संबंधन ज्यांनी ह्या कष्ट घेतलेले आहे हे जनतेसाठी संच करायला हीच आमची सगळ्यांची आहे. आणि म्हणूनच हे 2 पैसे टाईम जायचा, पण घेण्याचा खर्च असायचा, केसेस वाढलेले आहेत. त्यामुळे अत्यंत गरजेचं होतं की दोन्ही कोर्ट्स इथे सुरू होण्याच्या दृष्टीने. ऑफकोर्स शेवटी किती केसेस असतात त्याप्रमाणे ते कोर्ट एस्टॅब्लिश केलं जातं. त्यामुळे आता 2000च्या वर सेशन्स केसेस आहेत आणि साधारण 700-800 सिव्हिल केसेस आहेत सध्या जे ट्रान्सफर झाले आहेत. लोक कोर्टांकडे येतात, कोर्टात केसेस दाखल करतात, त्यामुळे डॉकेट्स वाढलेले आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे की केसेस वाढले हे दाखवतं की लोकांना न्याय प्रणालीवर किती विश्वास आहे. त्यामुळेच लोक कोर्टाचे पायरी चढतात किंवा दार ठोकतात. म्हणून आपण जे म्हणतो ॲक्सेस टू जस्टिस, न्याय सबके लिए, हा जो कॉन्सेप्ट आहे तो महत्त्वाचा आहे की त्याच्यासाठी म्हणून हे कोर्ट्स ठिकठिकाणी एस्टॅब्लिश करायला पाहिजे आणि करतो आहोत आपण.